सुप्रभात. आज मी ग्रंथराज परमारस्य या ग्रंथातील श्लोक क्रमांक 6 व ओवी क्रमांक 54 पासून वाचणार आहे. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. गुरुभ्यो नमः. चैतन्यं शाश्वतं शान्तं व्योमातीतं निरञ्जनं नादबिन्दुकलातीतं तस्मै श्री गुरवे नमः. पिंडब्रह्मांड सृष्टु सर्वांगी व्यापक चैतन्यसं जडावे चैतवे चैतन्य रूपांगी ऐसा सद्गुरु तो मला निजे. शाश्वत मुनिजे सदा असत अक्षय अजर अमर सदोतीत म्हणून नमे शाश्वत श्री गुरुपद ते. शांत मुनिजे काही करतोत नाही षडा विकारा षडमूर्ती म्हणून काही मन बुद्धी निमे मनोनी शांत पाही सदा सद्गुरु स्वरूप. व्योमातीत मनेश आकाश शरहित निरंजन जनमन व्यापृती अतीत नाद बिंदू कळा ज्योती रोहित ऐसिया सद्गुरुसी नमो नमो. स्थावरं जंगमादरं निर्मलं स्थिरमेव च जगदंब दीपाय तस्मै श्री गुरवे नमः. पृथ्वी पर्वत वृक्ष स्थावर बोलिजे चालले बोलते जंगम मनिजे या समस्तासी आधार जे जे ते गुरुपद बोलिले. जो निर्मल त्रिगुण मलासी जो स्थिर गंभीर व्यापक सर्वासी त्रिलोक वंदिते ज्या पदासी तया सद्गुरुसी नमो नमो. स्थावरं निर्मलं शांतं जंगमं स्थिरमेव च व्याप्तं येन जगत्सर्वं तस्मै श्री गुरवे नमः. स्थावर निर्मल आणि शांत जंगम स्थिर समस्त या सर्व जगासी तो व्याप्त तया श्री गुरुसी नमो नमो. ज्ञानशक्ती समारूढस्तत्त्वमालिनी विभूषितः अज्ञानंधारक तस्मै मूर्तिस्तस्मै श्री गुरवे नमः. जो ज्ञानशक्ती आरूढ होऊन लेऊन तत्त्वमालाचे भूषण जो अज्ञान अंधकार छेदित भान तया श्री गुरुसी नमो नमो. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्त्वं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. जी वस्तू अखंड माळाकार ती व्यापुनी असे चराचर ते पद दाखवे जो निरंतर तया सद्गुरुसी नमो नमो.